ओके, बघा लक्ष द्या. लास्ट लेक्चरला म्हणजे लास्ट वीकमध्ये ट्रिग्नोमेट्री स्टार्ट केलं होतं. एकदा क्विकली काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहे त्या रिवाईज करू आणि हा टॉपिक पुढे प्रोसीड करूया. ट्रिग्नोमेट्री ऑफ अलाइड अँगल्स. सो आता बघा, लास्टचा थेरी पार्ट काय होता, हे जे सर्कल आपण कन्सिडर करतोय दॅट इज व्हॉट युनिट सर्कल. त्याला नाव काय होतं, युनिट सर्कल. हां, सो युनिट सर्कल मीन्स व्हॉट, ज्याची रेडियस किती आहे, 1 युनिट. करेक्ट. सो हे युनिट सर्कल 4 क्वाड्रंट्समध्ये डिवाइड केलेले आहे, बरोबर ना. सो या क्वाड्रंटला आपण नेमिंग अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये दिलं होतं. फर्स्ट, सेकंड, दिस इज युअर थर्ड क्वाड्रंट अँड दिस इज व्हॉट, फोर्थ क्वाड्रंट. राईट. सो फर्स्ट क्वाड्रंट जो डिफाईन केलेला आहे दॅट इज फ्रॉम 0 डिग्री टू 90 डिग्री. करेक्ट. सेकंड क्वाड्रंट कसा डिफाईन केला आहे, फ्रॉम 90 डिग्री टू 180 डिग्री. थर्ड क्वाड्रंट डिफाईन कसा केला आहे, 180 डिग्री टू 270 डिग्री. आणि फोर्थ क्वाड्रंट फ्रॉम 270 डिग्री टू 360 डिग्री. हे सगळे अँगल्स कशामध्ये, डिग्री. राईट. सो अँगल मेजरमेंटचा आणखी एक युनिट आपण लास्ट वीकमध्ये बघितलं होतं, दॅट इज व्हॉट, रेडियन. सो डिग्री टू रेडियन जर कन्वर्जन करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, पाय बाय 180ने तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिप्लाय. जसं 90 डिग्री आहे, सो 90 डिग्रीचं जर रेडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे, राईट. सो किती होणार ते, पाय बाय 2 रेडियन. सो इथे पाय बाय 2 रेडियन लिहिलेलं आहे. हां, जे लास्ट वीकला नव्हते. जेवढं सांगतो तेवढं फक्त लक्षात घ्या. जसं 270 डिग्री आहे, 270 डिग्रीचं जर मला रेडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे, रेडियनमध्ये का कन्वर्जन करायचं आहे, एक सेमच आहे. म्हणजे हे डिग्री आणि रेडियन हे काय मेजर करताय, अँगलच मेजर करताय. हां, सो बोथ आर युनिट्स ऑफ सेम क्वांटिटी, दॅट इज व्हॉट, अँगल. सो हे कॅन्सल झालं, किती होणार आहे, 9 2s आर 9, 3s आर किती झालं आहे, 3 पाय बाय 2 रेडियन. क्लिअर आहे का. रेडियन डिग्रीमध्ये अँगल्स आहे, जे तुम्ही 10th बघितले. आत्तापर्यंत आपण डिग्रीमध्ये यूज केलं. डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे, रेडियनमध्ये. हा पार्ट क्लिअर आहे. हे झाले क्वाड्रंट्स. हा फर्स्ट पार्ट होता. सेकंड पार्ट आपण सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघितलं होतं. हे बघा, त्याच्यासाठी आपण लोकेशन म्हणजे जसं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय काय अँगल्स येणार आहेत, 30 डिग्री येणार, 45 डिग्री येणार, त्यानंतर 60 डिग्री. 60 डिग्री पण कुठे येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट. 75 डिग्री पण कुठे येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचे जर अँगल्स मला सांगायचे असतील तर काय काय अँगल्स सांगू शकतो, 120 डिग्री झालं, 125 डिग्री झालं, 145, 135, बरोबर आहे का, 150 डिग्री. हे सगळे अँगल्स कुठे येणार आहे, सेकंड क्वाड्रंट. एवढं तर कळतं आहे ना की 150 डिग्री कुठे येणार आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. त्याच्यानंतर थर्ड क्वाड्रंटचे अँगल, थर्ड क्वाड्रंट कुठून कुठे डिफाईन आहे, 180 डिग्री टू 270. सो थर्ड क्वाड्रंटचे अँगल काय झाले, 210 झालं, 240 झालं, 235 झालं. हे सगळे कुठे अँगल्स येणार आहेत, थर्ड क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटचे अँगल किती येणार आहेत, 300 डिग्री, 330 डिग्री, 345 डिग्री. हे सगळे कुठे येणार आहे, फोर्थ क्वाड्रंट. एवढा पार्ट क्लिअर आहे का. हां, सो हे काय झालं, लोकेशन, की जो अँगल आहे, जसं 300 डिग्री जर कोणी म्हटलं तर 300 डिग्रीचा तुम्हाला लोकेशन सांगायचं आहे की 300 डिग्री फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार, सेकंडमध्ये येणार, थर्डमध्ये येणार का फोर्थमध्ये येणार. सो 300 डिग्री कुठे येणार आहे, फोर्थ क्वाड्रंट. बस एवढं तर क्लिअर आहे की अँगल तुम्हाला लोकेट करायचं आहे. जसं मी 185 डिग्री सांगितलं, 185 डिग्रीचा क्वाड्रंट काय झाला सांगा, थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. सो एवढं इनफ आहे, तुम्हाला लोकेशन सांगता यायला पाहिजे. आफ्टर दॅट आपण सायन्स, किती टोटल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे आपल्याकडे टोटल, हां, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, हे टोटल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. सो 10th एक टेबल होता तुम्हाला. इथे काय काय अँगल्स होते, फक्त 0, 30, 45, 60 डिग्री आणि काय होतं, 90 डिग्री. करेक्ट.
आणि इथे सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह होत्या. या टेबलमध्ये एकही निगेटिव्ह व्हॅल्यू नव्हती. तुम्ही जाऊन चेक करा परत. हां, सो याच्या पुढचा टॉपिक होता सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सायन्स म्हणजे काय की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. तर याची डिटेल थिअरी आपण डिस्कस केली होती, का पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. सेकंड जो क्वाड्रंट आहे इथे तुमचा साइन पॉझिटिव्ह आहे. साइन पॉझिटिव्ह असेल तर कोसेक पण काय असणार आहे पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह आहे टॅन. टॅन पॉझिटिव्ह असेल तर कॉट पण काय असणार पॉझिटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह असणार आहे कॉस. कॉस कॉस कोसेक नाही कॉस. कॉस पॉझिटिव्ह असेल तर सेक पण काय असेल पॉझिटिव्ह. सो एवढा पार्ट आपण लास्ट वीकमध्ये डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट पुढचा टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री ऑफ अलाइड अँगल. आता अलाइड अँगल म्हणजे काय अँगल्स विच आर रिलेटेड टू क्वाड्रंट अँगल. आपले क्वाड्रंट अँगल काय 0, 90, 180, 270, 360 हे क्वाड्रंट्स फॉर्म करत आहे. हां, सो यांना काय म्हटलेलं आहे क्वाड्रंट अँगल. सो अलाइड अँगल म्हणजे काय अँगल्स रिलेटेड टू व्हॉट क्वाड्रंट अँगल. म्हणजे π/2 प्लस थीटा हा काय झाला अलाइड अँगल. पाय मायनस थीटा हा काय झाला अलाइड अँगल. सो प्लस मायनस असेल इथे पण प्लस मायनस कन्सिडर करू शकतात. 3π/2 प्लस मायनस थीटा इट्स अ अलाइड अँगल. नाव काय दिलंय अलाइड अँगल. याच्यात एक अँगल कोणता आहे एक अँगल कोणता आहे क्वाड्रंट अँगल आहे. एक अँगल कोणता आहे क्वाड्रंट अँगल 2π प्लस मायनस थीटा. सो दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ अलाइड अँगल. हां, सो याच्या रिलेटेड आपण ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत. आता हे बघा π/2 प्लस थीटा आणि π/2 मायनस थीटा व्हॉट इज द डिफरन्स. जर π/2 प्लस थीटा केलं तर तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये जातात. सी हियर दिस इज 0 डिग्री करेक्ट. अप टू दिस इट इज व्हॉट π/2. π/2 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलात सेकंड क्वाड्रंट. आणि π/2 मायनस थीटाने कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार. हां, दिस इज 0 दिस इज π/2. आता π/2 मधून अँगल सबट्रॅक्ट करायचा आहे. सो कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार फर्स्ट. कळते काय. हां, सेकंड एक्झाम्पल जर आपण घेतलं पाय प्लस थीटा आणि पाय मायनस थीटा. सांगा पाय प्लस थीटा दिस इज 0 π/2 दिस इज पाय. पाय प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलात थर्ड क्वाड्रंट. 0 π/2 दिस इज पाय. पाय मायनस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलात सेकंड. एवढं क्लिअर आहे का काय सांगतोय. हां, सांगा 3π/2 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार. हे सगळ्यांना कळतंय का 3π/2 प्लस थीटा वेअर इज 3π/2 270 डिग्री म्हणजे 0 अप टू 270. 270 प्लस थीटा आहे कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलात फोर्थ क्वाड्रंट. 2π मायनस थीटाने कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार 2π मायनस थीटा. हे बघा लक्ष द्या 0, 90, 180, 270, 360. 360 प्लस थीटा केलं तर कोणता क्वाड्रंट येणार फर्स्ट. 360 मायनस थीटा केलं तर कोणता क्वाड्रंट येणार फोर्थ. हे कळालं का कशा पद्धतीने आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये रीच करतोय. सो आपण यांची ट्रिग्नोमेट्री स्टडी करणार आहोत. सी हियर आता ट्रिग्नोमेट्रिक हे झाले तुमचे अलाइड अँगल. याच्या पुढे आपण आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज टाकणार आहोत. हे दोघांचे व्हॅल्यूज किती येईल ते बघूयात. हे बघा यालाच तुम्ही साइन 90 प्लस थीटा असे लिहू शकतात करेक्ट. आणि यालाच आपण काय लिहू शकतो साइन 90 मायनस थीटा.
आता अँगल डिग्रीमध्ये असेल, रेडियनमध्येही असू शकतात. याचे काही रूल्स आपण डिस्कस केले होते. काय रूल होता की एक्स ॲक्सिसवर काय काय कोणते कोणते क्वाड्रंट्स अँगल आहे सांगा. एक्स ॲक्सिसवर कोणते क्वाड्रंट अँगल आहे? 0 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. हे कशावर आहे? एक्स ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर कोणते कोणते अँगल्स आहेत? 90 डिग्री आणि 270 डिग्री. एवढं क्लिअर आहे का? एक्स ॲक्सिसचे अँगल आणि वाय ॲक्सिसचे अँगल. सो रूल काय आहे? हा फर्स्ट अँगल चेक करायचा. किती आहे फर्स्ट अँगल? किती आहे? 90 डिग्री आहे. 90 डिग्री म्हणजेच किती झालं? π/2. हा कोणत्या ॲक्सिसवर आहे? वाय ॲक्सिस. इफ फर्स्ट अँगल इज रिलेटेड टू वाय ॲक्सिस, आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय करतो? चेंज करतो. आठवते का रूल? आपण लास्ट वीकला डिस्कस केले, लास्ट लेक्चरमध्ये. फर्स्ट अँगल, इफ फर्स्ट अँगल इज रिलेटेड टू वाय ॲक्सिस, साईनचं कन्वर्जन कशात होतं? कॉसमध्ये. सो कॉस थीटा आपण लिहून घेणार. हां, आता π/2 प्लस थीटा, 0 π/2 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. सो हा तुमचा फॉर्म्युला बनेल. साईन π/2 प्लस थीटा किती असतं? कॉस थीटा. पुन्हा याच्यात बघा, फर्स्ट अँगल आहे. फर्स्ट अँगल इट इज रिलेटेड टू व्हॉट? π/2. π/2 कशावर आहे? वाय ॲक्सिस. मग जर वाय ॲक्सिसच्या रिलेटेड अँगल असेल, साईनचं कन्वर्जन कशात होणार आहे? कॉसमध्ये. फर्स्ट स्टेप क्लिअर आहे का? पहिला अँगल चेक करायचा आहे. एक तर फर्स्ट अँगल आहे बघा, इथे सगळे अँगल्स चेक करा. वाय ॲक्सिसच्या रिलेटेड आहे. पाय कशावर आहे? एक्स ॲक्सिस. 3π/2 कशावर आहे? कशावर आहे? वाय. 2π कशावर आहे? एक्स. सो एक तर एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड अँगल असेल किंवा वाय ॲक्सिसच्या रिलेटेड अँगल असेल. जसं π/2 आहे. π/2 कशाच्या रिलेटेड आहे? वाय. साईनचं कन्वर्जन कशात केलं? कॉस. आता π/2 मायनस थीटा अँगल चेक करा. कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार? हां, हे बघा, दिस इज 0 डिग्री. याला तुम्ही रोटेट केलं, हा किती झाला तुमचा? 90 डिग्री. आता 90 मायनस थीटा आहे. सो 90 मायनस थीटा कुठे येणार आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. 90 मायनस थीटा कुठे येणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. सो इथे कसलं साईन बनेल? पॉझिटिव्ह. हां, हे कशाबद्दल झालं? वाय ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड जर अँगल असेल, वन 180 प्लस थीटा आहे और साइन 180 मायनस थीटा आहे. हे बघा रूल्स कसे अप्लाय होणार आहे. फर्स्ट अँगल चेक करा. 180 डिग्री कशाच्या रिलेटेड आहे? एक्स ॲक्सिस. इफ अँगल इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस, नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक रेशो. साईनचं काय राहिलं? साईन. डिफरन्स क्लिअर आहे का? इथे वाय ॲक्सिस होतं, तर साईनचं कन्वर्जन कशात झालं? कॉसमध्ये. हे एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड होतं. नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साईनचं काय राहिलं? साईन थीटा. आता लोकेशन चेक करायचं आहे. 180 प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार? 0, 90, 180. 180 प्लस थीटा कोणता क्वाड्रंट आला? थर्ड. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. सो इथे काय देणार तुम्ही? मायनसचं साईन. कळतंय का? हे बघा, साईन 180 मायनस थीटा आहे. 180 डिग्री कोणत्या ॲक्सिसवर आहे? एक्स ॲक्सिस. मग साईनचं काय राहणार? साईनच राहणार. नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. 180 मायनस थीटा काय क्वाड्रंट येणार? 180 मायनस थीटाचा सांगा. 180 मायनस थीटा, 180 इथपर्यंत झालं. 180 मायनस थीटा कोणता क्वाड्रंट येणार? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? आणखी 2-3 एक्झाम्पल घेऊ, नंतर आपण एक्झाम्पल बघूयात. सपोज ट्रिग्नोमेट्रिक रेशो चेंज आहे. टॅन 3π/2 प्लस थीटा. 3π/2 कशाच्या रिलेटेड आहे? एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस? कसं वाय ॲक्सिस? इथे वाय ॲक्सिसवर ड्रॉ केलेलं आहे. 3π/2 270 कशाच्या रिलेटेड आहे? वाय ॲक्सिस. मग टॅनचं कन्वर्जन कशात होणार? कॉटमध्ये. हां, हे बघा, वाय ॲक्सिसच्या रिलेटेड जर अँगल असेल
तर तुम्हाला साईनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, कॉसमध्ये, किंवा कॉसचं कन्व्हर्जन साईनमध्ये. टॅनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, कॉट, किंवा कॉटचं कन्व्हर्जन टॅन. कोसेकचं कन्व्हर्जन तुम्ही कशात करणार, सेकमध्ये, किंवा सेकचं कन्व्हर्जन कोसेकमध्ये. हे कशाच्या रिलेटेड झालं, वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड अँगल असेल, नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साईन असेल तर साईन लिहा, कॉस असेल तर कॉस लिहा. जसं 3π/2 आहे, 3π/2 कशाच्या रिलेटेड आहे, वाय ॲक्सिस. टॅनचं कन्व्हर्जन कशात केलं, कॉट. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, 3π/2 प्लस थिटा चेक करायचं. कुठे येणार 3π/2 प्लस थिटा, 0, 90, 180, 270. हे 3π/2. 3π/2 प्लस थिटा कोणता क्वाड्रंट आला, फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह. सो इथे काय साईन बनणार, मायनस. राईट. 2π कशावर आहे, 2π कोणत्या ॲक्सिसवर आहे, 2π कोणत्या ॲक्सिसवर आहे, एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसच्या रिलेटेड जर फर्स्ट अँगल असेल, चेंज होतं का ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता 2π मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार, सांगा. 2π मायनस थिटा, पहिले 2π चेक करून घ्यायचं. 2π किती आहे, इथे 2π प्लस असेल तर अँटी क्लॉकवाईज मूव्ह व्हायचे, मायनस असेल तर क्लॉकवाईज. हे 2π मायनस थिटाचा मिनिंग काय झाला, अँगल 360 पेक्षा काय कमी आहे, 360 पेक्षा कमी आहे, म्हणजे क्वाड्रंट काय होणार, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह. सो हा फॉर्म्युला बनेल कॉस 2π मायनस थिटा. याचा फॉर्म्युला काय बनणार, कॉस थिटा. सो आता याचा यूज काय होणार आहे, सपोज कॉस 150 डिग्री तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आत्तापर्यंत 150 डिग्री तुम्ही फाइंड आउट केलं का, आपल्याकडे 5च अँगल होते, 0, 30, 45, 60, 90. आता ट्रिग्नोमेट्री आपण अदर अँगलसाठी फाइंड आउट करणार आहोत. कॉस 150 डिग्री फाइंड आउट करायचं आहे. आता 150 डिग्रीला तुम्ही कसं लिहू शकतात, एक तर 90 प्लस 60 लिहिणार, किंवा काय लिहिणार, 180 मायनस 30. व्हॉट इज द रूल काय सांगितलं होतं की एक अँगल काय असायला पाहिजे, कंपल्सरी क्वाड्रंट अँगल. 150ला 100 प्लस 50 करेक्ट आहे मॅथमॅटिकली, बट त्याचा यूज नाही होणार. आपल्याला रूल्स किंवा त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येणार नाही, कारण 100 आणि 50 दोन्ही अननोन अँगल्स आहेत. 150 डिग्रीला कसं स्प्लिट केलं, 90 प्लस 60. एक तुमचा कंपल्सरी काय असायला पाहिजे, क्वाड्रंट अँगलच असायला पाहिजे. आता रूल्स अप्लाय करूयात. काय होतं रूल, हा अँगल चेक करायचा 90 डिग्री. 90 डिग्री कशावर आहे, वाय ॲक्सिस. मग कॉसचं कन्व्हर्जन कशात होणार, साईनमध्ये, राईट. 150 डिग्री याचं लोकेशन काय, कोणत्या क्वाड्रंटमध्ये, 150 डिग्री सांगा, सेकंड क्वाड्रंटमध्ये. 150 डिग्री कशाच्या मध्ये, 150, 90 टू 180. 150 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह. व्हॉट इज साइन 60 डिग्री, √3/2. सो कॉस 150 डिग्री याची व्हॅल्यू किती आहे, -√3/2. सपोज कोणी असं स्प्लिट केलं, 150 डिग्रीला सपोज 180 मायनस 30 लिहिलं. आता इथे रूल्स अप्लाय करायचे. 180 डिग्री कशाच्या रिलेटेड आहे, एक्स ॲक्सिस. मग चेंज होतं का ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, नो. कॉसचं काय राहिलं, कॉस. 150 डिग्रीचं लोकेशन काय सांगितलं तुम्ही, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय, निगेटिव्ह, बरोबर ना. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे, कॉस काय, निगेटिव्ह. व्हॉट इज कॉस 30, √3/2. सो 150ला तुम्ही 90 प्लस 60 लिहा, किंवा 180 मायनस 30 लिहा.
आन्सर किती येणार आहे? -√3/2 सेमच येणार आहे, -√3/2. सो या पद्धतीने आपल्याला काही अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय करायचे, फाइंड आउट करायचे. सो रूल्स एकदा लिहून घ्या. फिगर ऑलरेडी आहे. आता जे नव्हते अब्सेंट क्विकली फिगर ड्रॉ करून घ्या. हेडिंग टाकलं का तुम्ही? ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अलाइड अँगल. फिगर ड्रॉ करून घ्या क्विकली. युनिट सर्कल ड्रॉ केले. रेडियस 1 युनिट आहे. एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करा. अँगल्स लिहा. जे होते आहे लास्ट वीकला नाही ड्रॉ केले तरी चालेल. अँगल्स लिहून घ्या. 0 डिग्री, 90, 180, 270 डिग्री, 360 डिग्री. सेम अँगल्स आपण रेडियनमध्ये लिहिलेले आहेत. 0 रेडियन, π/2 रेडियन, पाय रेडियन, 3π/2 रेडियन, 2π रेडियन. राईट. अँगल्स लिहिल्यानंतर क्वाड्रंट, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. करा, हाताने ड्रॉ करा. झालं का? एवढी फिगर ड्रॉ करायची फक्त. हेडिंग टाका आणि ट्रिग्नोमेट्री ऑफ अलाइड अँगल. झाले? फर्स्ट पॉइंट लिहा. अलाइड अँगल लिहा. अलाइड अँगल. राईट. अलाइड अँगल्स काय आहेत? π/2 प्लस मायनस थीटा, पाय प्लस मायनस थीटा, 3π/2 प्लस मायनस थीटा, 2π प्लस मायनस थीटा. These are called as allied angle. हे लिहायचे π/2 प्लस मायनस थीटा. आणखी काय एक्झाम्पल अलाइड अँगलचं? पाय प्लस मायनस थीटा, 3π/2 प्लस मायनस थीटा, 2π प्लस मायनस थीटा. These are called as allied angles. एक्झाम्पल सांगा बरं अलाइड अँगल्सचे डिग्रीमध्ये. एक्झाम्पल सांगा 1-2. हां, थीटा कन्सिडर करा. थीटा तुम्ही काय घेणार? 0, 30 काय टाका, 30, 45. जसं 135 डिग्री अलाइड अँगल आहे. जसं 150 डिग्री आपण फाइंड आउट केलं आहे, काय झालं? अलाइड अँगल आहे. कारण 150 तुम्ही कसं लिहू शकतात? 90 + 60 किंवा 180 - 30. 330 डिग्री होणार का अलाइड अँगल? 330 डिग्री. 330 डिग्री वेदर इट विल बी अलाइड अँगल? यस. कारण 330ला तुम्ही कसं लिहू शकतात? 360 - 30. हे काय? 2π मायनस थीटा. हे लक्षात घ्या, कन्फ्युजन करायचं नाही. दिस इज 90 डिग्री प्लस मायनस थीटा. हे किती आहे? 180 प्लस मायनस थीटा. हे किती आहे? 270. एक तर प्लस करा किंवा मायनस करा.
हे किती आहे 360 प्लस मायनस थीटा. क्लिअर आहे का आता? हां 240 डिग्री अलाइड अँगल होईल का? 240 डिग्री वेदर इट इज अलाइड अँगल. 240 डिग्री कसं लिहू शकतो आपण? 240 डिग्रीला कसं लिहू शकतो? हां 270 डिग्री मायनस 30 डिग्री. 270 मायनस थीटा. 300 डिग्री होईल का अलाइड अँगल? 300. हां 690. नक्की का? 690 डिग्री कसं स्प्लिट करणार? 690 डिग्रीला कसं स्प्लिट करणार? हां हां 630 प्लस 60 और 720 मायनस 30. आता इथे मेन्शन नाही केलेलं आपण 720. हे जर 360 720 म्हणजे किती आहे बघा. 1 रिव्होल्यूशन म्हणजे किती झालं? 360. सेकंड रिव्होल्यूशन म्हणजे किती होणार? 720 डिग्री. सो एक काय झाला? क्वाड्रंट अँगल. 720 डिग्री काय तुमचं? क्वाड्रंट अँगल. याचं लोकेशन काय येणार? 690 डिग्रीचं लोकेशन काय येणार? हां 620 मायनस करायचं आहे. 620 इथपर्यंत आहे. 620 मायनस 30 इथे तुमचा काय अँगल येणार आहे? 690 डिग्री. हां 720 मायनस 30 690 डिग्री. काय क्वाड्रंट येणार? फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. लिहिलं का? अलाइड अँगल्स लिहिलेत आपण. मेन्शन करताना रेडियनमध्ये मेन्शन केलेले. ज्यांना पाहिजे कन्फ्युजन असेल तर इथे लिहून घ्या. 90 प्लस मायनस थीटा. पाय म्हणजे किती आहे? 180 प्लस मायनस थीटा. 270 म्हणजे 3π/2. हां 3π/2 म्हणजे किती झालं? 270 प्लस मायनस थीटा. 2π म्हणजे किती झालं? 360 प्लस मायनस थीटा. हां नेक्स्ट लिहा. रूल्स टू फाइंड trigonometric ratios for allied angle. Rules to find trigonometric ratios of allied angle. First, write down, check whether angle is related to x axis or y axis. राईट. सो सेम आपण लगेच इथे अप्लाय करूयात रूल. राईट. हा पार्ट लिहायची गरज नाही. चेक वेदर अँगल इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. कोणता अँगल चेक करायचा आहे? फर्स्ट अँगल चेक करायचं आहे. राईट डाऊन. इफ अँगल इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस. सब पॉइंट लिहा. 1 मध्ये सब पॉइंट ए. इफ अँगल इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस. There will be no change in trigonometric function. No change in trigonometric function. If first angle is related to x-axis, there will be no change in trigonometric function. Sine असेल तर sine राहील, cos असेल तर cos राहील, tan असेल तर tan. Second point लिहा. If angle is related to y-axis. Convert
साइन इंटू कॉस याच पद्धतीने लिहा. कन्वर्ट साइन इंटू कॉस. कॉस असेल तर कशात कन्वर्जन होणार? साईनमध्ये. कन्वर्ट टॅन इंटू कॉट. आणि कॉट असेल तर कॉटचं कन्वर्जन कशात करणार? टॅनमध्ये. कोसेक असेल, कोसेकचं कन्वर्जन कशात होणार? सेक. सेकचं कन्वर्जन कशात होणार? कोसेक. राईट. सो फर्स्ट रूल आपण अप्लाय करूयात. हे बघा काय फर्स्ट स्टेप काय? चेक वेदर अँगल इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये फर्स्ट अँगल पाय कशावर आहे? एक्स ॲक्सिस. काय लिहिलंय? नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो इथे काय लिहून टाकणार तुम्ही? साइन थीटा. नेक्स्ट, इफ अँगल इज रिलेटेड टू वाय ॲक्सिस, जसं सेकंड एक्झाम्पलमध्ये हा अँगल कशाच्या रिलेटेड आहे? वाय ॲक्सिस. मग जर साइन असेल, साइनचं कन्वर्जन कशात करायचं आहे? कॉस. सो इथे काय लिहून टाकणार? कॉस थीटा. क्लिअर आहे का? फर्स्ट स्टेप. कोणाला डाऊट आहे का? हां, जसं टॅन 2 पाय प्लस थीटा असेल, फर्स्ट स्टेपच आपण चेक करतोय 2 पाय कशावर आहे? एक्स ॲक्सिस. मग फर्स्ट स्टेपला काय लिहून टाकणार तुम्ही? टॅन 2 पाय प्लस थीटाचं काय लिहिणार? टॅन थीटा. हां, सो आय थिंक स्टेप 1 सगळ्यांना क्लिअर आहे. नेक्स्ट स्टेप नंबर 2, locate the angle. Locate the angle. आता पाय प्लस थीटा हा अँगल आहे बरोबर ना. साइन जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, साइनच्या पुढे काय लिहिलेलं असतं? अँगल. सो पाय प्लस थीटा तुमचा काय झाला? अँगल. या अँगलचं लोकेशन लिहायचंय. लोकेशन म्हणजे काय? वेदर अँगल इज इन फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ क्वाड्रंट. सो पाय प्लस थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाईल? त्यांना अजून कन्फ्युजनच आहे. हे बघा, हे 0 आहे, हे किती आहे? π/2 रेडियन. हे किती आहे? पाय रेडियन. हे किती आहे? 3π/2 रेडियन. हे किती आहे? 2 पाय रेडियन. हा तुमचा इनिशियल रे आहे. पाय प्लस थीटा विचारले. पाय प्लस थीटा ड्रॉ कसं होणार? 0 π/2 पाय. इथपर्यंत पाय झालं. पाय मध्ये अँगल ऍड करायचं आहे. सो हा टोटल अँगल किती होणार? पाय प्लस थीटा. क्लिअर आहे का आता? पाय प्लस थीटा. सो पाय प्लस थीटाचं लोकेशन काय झालं? थर्ड क्वाड्रंट. 3π/2 प्लस थीटा याचं लोकेशन काय होणार? फोर्थ क्वाड्रंट. इथपर्यंत 3π/2 आहे. 3π/2 मध्ये अँगल ऍड केलाय. सो तुम्ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार? फोर्थ क्वाड्रंट. क्लिअर आहे का? सेकंड स्टेप फोर्थ क्वाड्रंट. लोकेशन चेक करायचं. थर्ड स्टेप लिहा. हे लिहिलं सेकंड. लोकेट दी अँगल. थर्ड, decide the sign of trigonometric function. Decide the sign of trigonometric function. राईट. ही स्टेप अप्लाय करूयात. थर्ड, लोकेशन आपण सेकंड स्टेपला फाइंड आउट केलं. लोकेशन काय होतं इथे? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्ही ड्रॉ केली ना फिगर मध्ये तुम्ही असं लिहिलंय. इथे काय? ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह. इथे काय लिहिलंय? एस लिहिलंय. एस म्हणजे काय? साइन इज पॉझिटिव्ह. इथे टी लिहिलंय. टी म्हणजे काय? टॅन पॉझिटिव्ह. आणि इथे काय लिहिलंय? कॉस पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये हा तुमचा थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? निगेटिव्ह. इथे मायनसची साइन द्यायची. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. सो इथे काय देणार तुम्ही? मायनसची साइन. फोर्थ स्टेप लिहा. राइट द व्हॅल्यू ऑफ
रिस्पेक्टिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. So these are the steps to find trigonometric ratios for what? Allied angles. हाँ क्लियर है का? 4 स्टेप. फर्स्ट स्टेप काय आहे? ॲक्सिस चेक करायचा, एक्स ॲक्सिस और वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस असेल नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, वाय ॲक्सिस असेल तर हे कन्वर्जन करायचे. सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला अँगल लोकेट करायचा आहे. लोकेशन 4, एक तर फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड किंवा फोर्थ असेल. थर्ड काय? साईन डिसाईड करा, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, आणि फोर्थमध्ये त्याची व्हॅल्यू तुम्हाला लिहायची. लिहिले सगळ्यांनी स्टेप? क्वेश्चन लिहा. फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. राइट दी क्वेश्चन. फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ following trigonometric ratios. First, tan 150 डिग्री. सगळेजण सोबत लिहितील. tan 150 डिग्री. सो tan 150 डिग्री कसं लिहिणार तुम्ही? 90 + 60 अलाइड अँगलमध्ये लिहायचे. 90 + 60 लिहा. और आणखी काय वे? 180 - 30. एक रूल काय याच्यात? कंपल्सरी एक अँगल काय असायला पाहिजे? क्वाड्रंट अँगल. जसं इथे क्वाड्रंट अँगल काय? 90 डिग्री. इथे क्वाड्रंट अँगल काय? 180 डिग्री. क्लिअर आहे का? 150 डिग्री लिहिले. आता रूल्स चेक करा. काय फर्स्ट रूल काय सांगा? फर्स्ट अँगल चेक करायचं आहे. 90 डिग्री कशाच्या रिलेटेड आहे? वाय ॲक्सिस. हां सगळ्यांनी सांगायचं आहे कशाच्या रिलेटेड आहे? वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिसच्या रिलेटेड अँगल असेल तर टॅनचं कन्वर्जन कशात होणार? cot 60 लिहून घ्या. क्लिअर आहे स्टेप 1. इथे चेक करा 180 डिग्री कशावर आहे? एक्स ॲक्सिस. इफ अँगल इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस, नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक रेशो और फंक्शन tan 30 लिहून घ्या. स्टेप नंबर 2 काय होती सांगा? हां लोकेट दी अँगल. अँगलचं लोकेशन चेक करायचंय. 150 डिग्रीचा क्वाड्रंट काय झाला सांगा? 150 डिग्रीचा क्वाड्रंट काय झाला? सेकंड क्वाड्रंट. 150 डिग्रीचा क्वाड्रंट काय झाला? सेकंड क्वाड्रंट. हे पण 150 साठीच आहे. इथे पण क्वाड्रंट काय झाला? सेकंड क्वाड्रंट. करेक्ट. स्टेप नंबर 3 डिसाइड दी साइन. साइन डिसाइड करायची. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? सांगा. टॅन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? निगेटिव्ह. इथे मायनसची साइन आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? व्हॉट इज cot 60 डिग्री? हां हे व्हॅल्यू माहिती पाहिजे. तो जो टेबल आहे 10th वाला टेबल तो लर्न पाहिजे. हां तो लागणार आहे इथे. cot 60 डिग्री किती आहे? किती आहे cot 60? 1/√3. हे मायनसचं साईन दिलं. व्हॉट इज tan 30? तो दोन्हीकडे सेम आलं. तुम्ही 90 + 60 लिहा किंवा 180 - 30 लिहा. आन्सर विल रिमेन सेम. आन्सर चेंज नाही होणार की कोणी 90 + 60 लिहिले तर वेगळं आन्सर आलं, कोणी 180 - 30 तर वेगळं. आन्सर काय येणार आहे? सेम. कारण दोन्हीकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे सेम आहे. टॅन 150 डिग्रीज आपण फाइंड आउट करतो. क्लिअर आहे का? रूल कसे अप्लाय केलेत? सर लिहा पटकन. एक काहीतरी लिहून घ्या. एक ते लिहा किंवा सेकंड कोणतंही लिहा. सेकंड घ्या.
कोसेक 120 डिग्री फाइंड आउट करायचे. कोसेक 120 डिग्री. हाऊ यू विल राईट 120 डिग्री सांगा. करेक्ट. 90 प्लस 30. नाउ लेट अस अप्लाय दी रूल. 90 डिग्री कशाच्या रिलेटेड आहे. वाय ॲक्सिस. कोसेकचं कन्वर्जन कशात होणार. सेक मध्ये. सेक 30 लिहून घ्या. स्टेप नंबर 2. 120 डिग्री. व्हॉट इज द लोकेशन. सेकंड क्वाड्रंट. हे लिहा. 2-3 एक्झाम्पलला लिहा. सेकंड क्वाड्रंट याचं लोकेशन आहे. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. कसं पॉझिटिव्ह. हे बघ आपण असे नंबर्स असे लेटर्स लिहिलेत. इथे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह. इथे एस लिहिला. एस म्हणजे काय. साइन पॉझिटिव्ह. साइन पॉझिटिव्ह असेल तर त्याचा रेसिप्रोकल पण काय येणार आहे. पॉझिटिव्ह. असं कधी होणार आहे का की साइन किंवा एक पॉझिटिव्ह नंबर आहे आणि याचा रेसिप्रोकल किती होणार. 1/3. हे जर पॉझिटिव्ह असेल तर हे पण काय असणार आहे. पॉझिटिव्हच असणार. सो सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण कोसेकची साइन बघितली. काय ती पॉझिटिव्ह. व्हॉट इज कोसेक 30. सॉरी सेक 30 किती आहे. कसं काढलं सेक 30. हां कॉस 30 तुम्हाला माहिती असेल. काही पण नाही माहिती. कॉस 30 डिग्री किती आहे. सो याचा रेसिप्रोकल घ्या सेक 30 कॅल्क्युलेट करायला. सेक 30 डिग्री किती बनणार आहे. 2/√3. सो कोसेक 120 डिग्री याची व्हॅल्यू किती झाली. 2/√3. थर्ड या. कॉस 135 डिग्री. कॉस 135 डिग्री. पहिले काय करायचंय. स्प्लिट करायचंय. 135 डिग्रीला स्प्लिट करा. कसं स्प्लिट करणार. 135 डिग्रीला काय लिहिणार. करेक्ट. 90 प्लस 45. 180 मायनस 45 लिहिलं तरी चालेल. त्याच्याने काही चेंज नाही होणार आहे. नाउ अप्लाय दी रूल. काय स्टेप नंबर 1. 90 डिग्री. इट इज रिलेटेड टू वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिस असेल तर कॉसचं कन्वर्जन कशात होणार आहे. साइन मध्ये. साइन 45 लिहून घ्या. सेकंड लोकेट दी अँगल 135 डिग्री. वेअर इट इज. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. हां निगेटिव्ह. साइन नाही चेक करायचं. आपण काय फाइंड आउट करतोय. कॉस 135. सो कॉस चेक करावं लागेल. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय निगेटिव्ह. मायनस साइन 45 इज वॉट 1/√2. सो कॉस 135 डिग्री याची व्हॅल्यू किती होणार. -1/√2. नेक्स्ट फोर्थ लिहा. साइन 240 डिग्री. (240) कसं स्प्लिट करणार. ठीक आहे. 270 मायनस 30. 180 प्लस 60 पण चालेल. नाउ अप्लाय द रूल. 270 कोणत्या ॲक्सिसवर आहे. वाय. सो साइनचं कन्वर्जन कशात होणार. कॉस. कॉस 30 लिहून घ्या.
then 240 degree in which quadrant? Third quadrant, correct? 240 degree third quadrant मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? cos 30 किती आहे? cos 30 √3/2. सो साइन 240 डिग्री याची व्हॅल्यू किती येणार? -√3/2. नेक्स्ट कोसेक 330 डिग्री. हाँ लिया था 330 डिग्री. 330 ला कसं स्प्लिट करणार? करेक्ट 360 मायनस 30. सो 360 डिग्री कशावर आहे? एक्स ॲक्सिस. नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कोसेकचं कोसेकच राहील. कोसेक 30 लिहून घ्या. नेक्स्ट 330 डिग्रीचं लोकेशन चेक करायचे. व्हॉट इज 330 डिग्री? कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? 330 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. ती फिगर डोळ्यासमोर असायला पाहिजे. हे क्लिअर आहे का तुम्हाला? इथे कॉस काय आहे? पॉझिटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह असेल तर सेक काय इथे? पॉझिटिव्ह. बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय आहे? निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट कोसेक काय? निगेटिव्ह. व्हॉट इज कोसेक 30? कोसेक 30 ची व्हॅल्यू सांगा. कोसेक 30 साइन 30 किती आहे? व्हॉट इज साइन 30? 1/2. त्याचा रेसिप्रोकल घ्या 2. राईट. सो काय ट्रिग्नोमेट्रिक रेशोज देतो त्याच्या व्हॅल्यूज लिहा. हे क्लिअर आहे का? स्टेप्स कर फाइंड आउट करायचं. बाकीचं मी लिहितोय. एक एक घ्या फाइंड आउट करायला. काय एक एक फाइंड आउट करायला घ्या. एक एक लिहा. असं नका लिहू. तुम्ही फर्स्ट 6 लिहा हे फाइंड आउट करा. मग 7th लिहा. 7th फाइंड आउट करा. ट्राय करा. ते जमेल. ते हे 3 ते जमले पाहिजे. 6, 7, 8 हे आपण डिस्कस करूयात.
राईट, फिगर रेफर करा.
ओके 6 झालं का सगळ्यांचं सेक 225 किती आलं आहे सेक 225 आन्सर आले का सगळ्यांचं -√2 लिहायचं डायरेक्ट ओके देन tan 300 डिग्री -√3 आले का नाही आले तर मला सांगा मी समजून सांगेल -√3 राईट 300ला कसं स्प्लिट केलं आहे तुम्ही मायनस काय केलं आहे 360 - 60 एक्स ॲक्सिस आहे तर tan 60 लिहून घेतला $300चं लोकेशन काय झालं फोर्थ क्वार्टरमध्ये tan काय मायनस देन tan 240 हां 240 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे थर्ड क्वाड्रंट तर आन्सर तर पॉझिटिव्ह यायला पाहिजे 180 प्लस 60 240 थर्ड क्वाड्रंट आहे पॉझिटिव्ह किती येणार √3 प्लस √3 आले का नेक्स्ट हे बघा आतापर्यंत आपण 360 मध्ये 90 ॲड केले किती झालं 450 प्लस 90 किती होणार आहे 540 प्लस 90 ॲड करा किती झालं 630 90 ॲड केलेत हां जसं 480 आहे 480च्या नियरेस्ट क्वाड्रंट अँगल बघायचा 480च्या नियरेस्ट क्वाड्रंट अँगल काय आहे बरोबर आहे का 480ला तुम्ही कसं लिहू शकतात 450 प्लस 30 आता रूल्स अप्लाय करा 450 कशावर आहे वाय ॲक्सिस साईनचं कन्वर्जन कशात होणार कॉस 30 लिहून घेतला 480चं क्वाड्रंट काय येणार 480 डिग्रीचा क्वाड्रंट काय येणार हे बघा 450 इथपर्यंत आहे 450 मध्ये 30 ॲड करायचं आहे इकडे का नाही गेलात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये का नाही गेलं 450 प्लस 30 असं का नाही केलं अँगल काय पॉझिटिव्ह आपण फर्स्ट लेक्चरला बघितलं होतं अँटी क्लॉकवाईज अँगल्स काय असतात पॉझिटिव्ह क्लॉकवाईज अँगल्स काय आहेत निगेटिव्ह सो 450 प्लस 30 आहे 450 प्लस 30 क्वाड्रंट काय येणार सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह सो cos 30 किती आहे cos 30 करेक्ट किती आहे √3/2 हे बघा रूल्स विल रिमेन सेम फक्त अँगल्स क्वाड्रंट अँगलमध्ये स्प्लिट करा जसं 750 आहे कसं लिहिलंय 750 डिग्रीला करेक्ट 720 प्लस 30 Now apply the rule 720 कशावर आहे x axis no change in trigonometric function सेकंड लोकेशन कुठे येणार 750 डिग्री 720 इथपर्यंत आहे 720 मध्ये 30 ॲड करायचं आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय पॉझिटिव्ह सो व्हॉट इज cos 30 करेक्ट √3/2 काय का सेम लॉजिक्स आहेत काही वेगळे रूल्स नाही जसं 600 डिग्री आहे हाऊ यू विल राईट 600 डिग्री नियरेस्ट क्वाड्रंट अँगल शोधायचा 600 कशाच्या जवळ आहे 630 आता 630 कशावर आहे वाय ॲक्सिस सो वाय ॲक्सिस मध्ये कॉटचं कन्वर्जन कशात होतं tan 30 लिहून घ्या 600 डिग्रीचं लोकेशन काय आहे चेक करा 600 डिग्री कशाच्या मध्ये 540 आणि 630 इथे कुठेतरी 600 येणार थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह व्हॉट इज tan 30 1/√3 करा हे दोन कंप्लीट 12 आणि 30 हा पार्ट जमायलाच पाहिजे अलाइड अँगलचा हा इम्पॉर्टंट आहे
ही फिगर व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि रूल्स. सो 510 ला स्प्लिट कसं करणार? हां, नियरेस्ट क्वाड्रंट अँगल शोधायचं. 510 कशाच्या जवळ आहे? 540च्या जवळ. सो 540 मायनस, सो 540 कशावर आहे? एक्स ॲक्सिस. नो चेंज इन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. 510चं लोकेशन कशाच्या मध्ये? 510 450 आणि 540च्या मध्ये येणार आहे. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन काय? टॅन 30 किती आहे? 1/√3 मायनस 1/√3. नेक्स्ट 840 फाइंड आउट करायला. इथपर्यंत 720 मध्ये आणखी 90 ॲड केले तर हा अँगल किती होणार? 810 डिग्री. सो नियरेस्ट क्वाड्रंट अँगल भेटला आपल्याला. 840चा नियरेस्ट क्वाड्रंट अँगल काय झाला? 810. सो हाऊ वी विल राईट दिस? साइन 810 प्लस 30. 810 कशावर आहे? वाय ॲक्सिस. साइनचं कन्व्हर्जन कशात होणार? कॉस. 840 कोणत्या क्वाड्रंटमध्ये जाणार? 840 डिग्री. हां, इथे 810 800 प्लस 30 करतोय. सो क्वाड्रंट काय बनणार आहे? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन काय किती आहे? करेक्ट, √3/2. झाले का? नेक्स्ट एक सिंपल क्वेश्चन आहे, तो एक सॉल्व कर. झालं काय? डिग्रीमध्ये काय अँगल्स लिहितोय, फक्त कशात कन्वर्ट करायचं आहे? रेडियनमध्ये. कसं करणार? हां, सो 480 डिग्री आहे, याचं कन्व्हर्जन जर रेडियनमध्ये करायचं आहे तर 480ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? π/180. हे पाय तसंच ठेवायचं, हे सिम्प्लिफाय करायचं आहे. जसं हा 0 तुम्ही कॅन्सल करू शकतात. हां, पुढे 6 3 जार. सो किती बनणार आहे? 8π/3. किती बनणार आहे? 8π/3 रेडियन. करा बरं. 750 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे? आणि 840 डिग्री म्हणजे किती रेडियन आहे? करा सिम्प्लिफिकेशन. 750 इंटू π/180. इथे करायचं तुम्हाला 840 इंटू π/180. पाय तसंच राहील, पायला चेंज करावं नका, हे सिम्प्लिफाय करायचं. करा ते करून बघा. 75/18 करा. हे 0 0 तुम्ही कॅन्सल करू शकता.
जसे 75/18 आहे, दोन्ही नंबर्सला कशाने डिवाइड होणार आहे? 3 ने होईल. हां 2 ने होणार आहे का नाही? 2 ने याला होईल, 2 ने याला 3 घ्या. किती होणार आहे? 25. हां 25 इंटू 3 किती होणार? 75. सो 25 π/6 रेडियन. थ्री ने डिवाइड केलंय 75 आणि 18. हे किती आलं? 840 डिग्री म्हणजे किती रेडियन झालं? 14 π/3. सपोज कोणी 2 ने केलं, 2 9 जार, 2 4 जार, 2 2 जार 3. किती झालं? 14 π/3 रेडियन. 25 π/6. हे का सांगितलंय? हे डिग्री टू रेडियन होतं. हां सो समवन आस्क यू कॉट 25 π/6 रेडियन असा जर क्वेश्चन आला, काय आलं? कॉट 25 π/6. तर एक तर वे काय की 25 π/6 हे जे रेडियन आहे, रेडियनचं कन्वर्जन कशामध्ये करून घ्या? डिग्रीमध्ये. 180/π किती झाले? सो तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? कॉट 750 डिग्री फाइंड आउट करायचं. इथून आपण आता फाइंड आउट केलं कॉट 750 डिग्री. कळते का? असं काही कंपल्सरी नाही आहे की सगळे जे अँगल्स आहेत हे डिग्रीमध्ये येतील. हां जर रेडियनमध्ये अँगल असेल, इफ अँगल इज इन रेडियन, याचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करून घ्या. कसं कन्वर्ट करणार? 180/π ने तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं. हां हे बघा 2 रूल होते. इथे आपण काय करतोय? डिग्रीचं कन्वर्जन कशात केलंय? रेडियनमध्ये. कितीने मल्टिप्लाय केलं? π/180. इथे काय केलंय आपण? काय केलंय? रेडियनचं कन्वर्जन कशात केलंय? डिग्रीमध्ये. हे करताना कशाने मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला? 180/π. हे लक्षात असू द्या. डिग्रीमध्ये असेल तर ठीक आहे, हे जमून जाईल. रेडियनमध्ये जर अँगल आलं, यू कॅन कन्वर्ट इन टू डिग्री आणि नंतर प्रोसीड करा. ओके, एक लास्ट पार्ट बघू, नंतर थांबूया आपण. राईट, हा पार्ट एकदा नंतर रिवाइज करा. आता जेवढे पण अँगल्स आपण कन्सिडर केले होते सगळे पॉझिटिव्ह कन्सिडर केले, करेक्ट आहे का? बरोबर आहे का? कुठे निगेटिव्ह अँगल आला का? नाही. व्हॉट इफ अँगल इज निगेटिव्ह? सगळ्यात जी फर्स्ट फिगर होती, हा पॉइंट जर पी असेल x, y, फर्स्ट फिगर तुम्हाला लक्षात आहे का? अँगल कसा फॉर्म केला होता? हा तुमचा इनिशियल रे आहे. इनिशियल रेला रोटेट केलंय. अँगल थिटाने काय केलं? रोटेट केलं. हा तुमचा काय होता? एक्स ॲक्सिस. लक्ष द्या व्यवस्थित. हा तुमचा काय? वाय ॲक्सिस. सो इथे आपण एक स्टेटमेंट केलं होतं. काय स्टेटमेंट होतं? जो एक्स कोऑर्डिनेट आहे इट विल रिप्रेझेंट व्हॉट? व्हॅल्यू ऑफ कोसाइन फंक्शन. करेक्ट आहे का? एक्स कोऑर्डिनेट काय रिप्रेझेंट करतं? व्हॅल्यू ऑफ कोसाइन फंक्शन. आणि वाय कोऑर्डिनेट काय रिप्रेझेंट करतं? साइन फंक्शन. तुम्ही या युनिट सर्कलवर यू कन्सिडर एनी पॉइंट पी, त्याचा जो एक्स कोऑर्डिनेट असेल तो नेहमी काय रिप्रेझेंट करणार? व्हॅल्यू ऑफ कोसाइन फंक्शन. वाय कोऑर्डिनेट नेहमी काय रिप्रेझेंट करणार? व्हॅल्यू ऑफ साइन फंक्शन. हे स्टेटमेंट होतं. आता हा अँगल किती आहे? थीटा, पॉझिटिव्ह. म्हणून कसा मेजर केलाय? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये. आता काय करूयात? या पॉइंट पी ला खाली प्रोजेक्ट करू.
लेट्स से इट इज पी डॅश. व्हॉट विल बी कोऑर्डिनेट्स ऑफ पी डॅश? पी डॅशचे कोऑर्डिनेट्स काय येतील सांगा? नाही, वेदर एक्स कोऑर्डिनेट विल चेंज. हा जर एक्स कॉमा वाय, हे डिस्टन्स किती आहे? एक्स. हे डिस्टन्स किती आहे? वाय. हेच बेसिक आहे ना आपलं कोऑर्डिनेट सिस्टीमचं. हे डिस्टन्स किती? एक्स. हे डिस्टन्स किती? वाय. याला जर खाली प्रोजेक्ट केलं, याचा एक्स कोऑर्डिनेट चेंज होतोय का? एक्स कोऑर्डिनेट चेंज होतोय का? नाही. वाय कोऑर्डिनेट चेंज होतोय का? व्यवस्थित बघा, वाय कोऑर्डिनेट चेंज होतो. आपण ते तुम्हाला आठवतंय का? पहिल्या क्वाड्रंटचा कोऑर्डिनेट काय लिहिलं होतं? एक्स कॉमा वाय. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय पॉईंट लिहिला होता? हा, मायनस एक्स कॉमा वाय. आठवतंय का? आपण लिहिलेले. हां, ते रिवाइज करा. एक्स कोऑर्डिनेट विल नॉट चेंज. वाय कोऑर्डिनेट काय बनणार आहे? मायनस वाय. हे क्लिअर आहे? याचा अँगल चेंज होणार आहे का? आता हा अँगल आहे, पी डॅशला जर रीच करायचं तर अँगल क्लॉकवाईज मेजर करतोय आपण. अँगल काय करतोय? क्लॉकवाईज. मग अँगल किती होणार आहे? मायनस थीटा. ही फिगर क्लिअर आहे का? आपण काय केलं? पी होता एक्स कॉमा वाय. आतापर्यंत आपलं स्टेटमेंट काय होतं? एक्स कोऑर्डिनेट काय रिप्रेझेंट करणार? कोसाइन फंक्शन. वाय कोऑर्डिनेट काय रिप्रेझेंट करणार? साइन. याला जसं मिरर इमेज आपण जर फॉर्म केली, हा जर इथे जर तुम्ही मिरर ठेवला तर पी ची इमेज कुठे दिसेल? पी डॅश. हां, मिरर इमेज. सो पी डॅशचा एक्स कोऑर्डिनेट चेंज नाही होणार, बट वाय कोऑर्डिनेट काय होणार आहे? चेंज. कोऑर्डिनेट्स काय बनले? एक्स कॉमा मायनस वाय. आता आपलं स्टेटमेंट काय होतं? एक्स कोऑर्डिनेट विल रिप्रेझेंट व्हॉट? व्हॅल्यू ऑफ कोसाइन फंक्शन. काय लिहिणार इथे? थीटा लिहिणार का मायनस थीटा लिहिणार? हे बघा, इथे एक्स कॉमा वाय होतं, एक्स होता. एक्सला काय लिहू शकतो आपण? कॉस थीटा, कारण अँगल किती होता? थीटा. आता पी डॅश साठी अँगल किती आहे? मायनस थीटा. सो इथे काय लिहावं लागेल? कॉस ऑफ मायनस थीटा. व्हॉट अबाउट वाय? साइन ऑफ मायनस थीटा. हे क्लिअर आहे का? काय केले? एक्स कोऑर्डिनेट कसली व्हॅल्यू रिप्रेझेंट करते? कोसाइन फंक्शन. वाय कोऑर्डिनेट कसली व्हॅल्यू रिप्रेझेंट करते? साइन फंक्शन. बस हेच लिहिले. हां, एक्स कोऑर्डिनेट कसली व्हॅल्यू रिप्रेझेंट करते? कोसाइन फंक्शन. वाय कोऑर्डिनेट कसली व्हॅल्यू रिप्रेझेंट करते? साइन फंक्शन. क्लिअर आहे? हे बघा, इथून एक्स किती होता? कॉस थीटा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स फ्रॉम दिस? किती होतं सांगा? एक्स. व्हॉट इज एक्स? कॉस ऑफ मायनस थीटा. सो याची लेफ्ट हँड साईड काय? सेम. राईट हँड साईड पण काय पाहिजे? सेम. सो कॉस ऑफ मायनस थीटा इट इज सेम ॲज कॉस थीटा. कॉस ऑफ मायनस थीटा इट इज सेम ॲज कॉस थीटा. इथून वाय किती आहे सांगा? साइन थीटा. इथून मायनस वाय ची व्हॅल्यू किती आहे? साइन ऑफ मायनस थीटा. ही मायनसची साइन आपण इथे पण देऊ शकतो राईट साईडला. करेक्ट आहे का? वाय बाय परत लेफ्ट हँड साईड काय? सेम. राईट साईड जर कम्पेअर केली तर साइन ऑफ मायनस थीटा काय बनणार? मायनस साइन थीटा. हे क्लिअर आहे दोन्ही? व्हॉट अबाउट टॅन ऑफ मायनस थीटा सांगा? व्हॉट इज टॅन? हां, काय चुकलं? इथून एक्स किती लिहिला? पहिलं ना एक कॉसचं म्हणतंय, कॉस चुकला असं. साइन ऑफ मायनस थीटा इट इज सेम ॲज. करेक्ट आहे ना? हे बघा, एक्स किती आहे? कॉस थीटा. परत बघूयात, एक्स किती आहे? कॉस ऑफ मायनस थीटा. इथे काय लिहिलं? कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. इथे वाय किती आहे? इथे वाय किती आहे? हां, मग तुमचं काय म्हणणं आहे? असं लिहायचं, साइन ऑफ थीटा इज इक्वल टू. करेक्ट आहे? मग ही मायनसची साईन इकडे दिली तर काही फरक पडणार आहे का? ही मायनसची साईन इथून रब केली, ही इथे टाकली, हे लिहिले आपण. साइन ऑफ मायनस थीटा इट इज इक्वल टू व्हॉट? मायनस साइन.
आपल्याला निगेटिव्ह अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज लिहायचे, म्हणून साइन ऑफ मायनस थिटा लिहिले. क्लिअर आहे का? सो कॉस ऑफ मायनस थिटा इट इज सेम ॲज कॉस थिटा. कॉसला फरक पडत नाही, अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. फरक कशाला पडणार? साईनला. साइन ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय बनणार? मायनस साइन थिटा. लेट अस डिस्कस अबाउट टॅन. आणि थांबूयात आपण. टॅन काय तुमचं? व्हॉट इज टॅन? साइन बाय कॉस. मग टॅन ऑफ मायनस थिटा काय बनणार? साइन ऑफ मायनस थिटा अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा. क्लिअर आहे? व्हॉट इज साइन ऑफ मायनस थिटा? मायनस साइन थिटा. व्हॉट इज कॉस ऑफ मायनस थिटा? कॉस थिटा. सो ही मायनसची साइन मी ॲज इट इज दिली. व्हॉट इज साइन बाय कॉस? टॅन. सो टॅन ऑफ मायनस थिटा काय बनणार? मायनस टॅन थिटा. कळतंय का? हां, हे क्लिअर आहे? व्हॉट अबाउट सेक ऑफ मायनस थिटा काय बनणार सांगा? सेक ऑफ मायनस थिटा, सेक थिटा. सेक कसला रेसिप्रोकल आहे? कॉसला. कॉसला निगेटिव्ह अँगलचा काही फरक पडतोय का? नाही. तर सेकला पण काही फरक पडणार नाही. सेक ऑफ मायनस थिटा काय बनणार? सेक थिटा. कोसेक ऑफ मायनस थिटा काय बनेल? मायनस कोसेक थिटा. कॉट ऑफ मायनस थिटा काय बनणार? मायनस कॉट थिटा. क्लिअर आहे का? ठीक आहे, आपण थांबूयात. उद्या एक कंटिन्यू, उद्या लिहून घेऊ आणि मग निगेटिव्ह अँगलसाठी आपण कंटिन्यू करूयात.